मला आपल्या सगळ्यांना सांगताना आनंद होतोय की या देशामध्ये पाण्यावर उतरणारं विमान आणण्याची संधी मला मिळाली MPBS सीटला. मी स्वतः त्या विमानात बसलो, मुंबईच्या समुद्रात उतरलो आणि त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी देखील त्या विमानात प्रवास केला. आणि आता उड्डाण स्कीममध्ये या विमानाला देखील परवानगी मिळालेली आहे. सोलापूरच्या विमानतळाच्या बाबतीत चिमणीमुळे अडचण होती, तेव्हा मी बापूंना एकदा सुचवलं होतं की इथल्या जवळच्या एखाद्या तलावात विमान उतरता आलं तर 18 ते 22 सीटरचं विमान जर उतरवता आलं तर तुमची सोय होईल. पण मी आता हवेत उडणारी बस पण आणली. मी आत्ता नागपूरला आमच्याकडे एक नवीन टेक्नॉलॉजी आणली आहे की 135 सीटर 18 मीटरची बस एअर कंडिशन. मी जेकोस्लावियामध्ये गेलो होतो, स्कोडा कंपनीमध्ये गेलो होतो. तिथे मी ती बस पाहिली. तिथून टाटाच्या MDना फोन केला. टाटाचं आणि स्कोडाचं जॉईंट व्हेंचर करून दिलं आणि ती बस जी आहे ती एअर कंडिशन बस आहे. एक्झिक्युटिव्ह चेअर्स आहे, प्रत्येक चेअरवर TV आहे आणि विमानात जशी एअर होस्टेस असते तशी बसमध्ये बस होस्टेस आहे आणि चहा पाणी नाश्त्याची सोय आहे. आणि ही बस जी आहे ही बस स्टॉपवर उभी राहिली की वरतून फ्लॅश चार्जर खाली येईल, अर्ध्या मिनिटात बस चार्ज होईल आणि पुन्हा 40 किलोमीटर जाईल. असं पहिलं पायलट प्रोजेक्ट नागपुरात मंजूर केलेला आहे आणि त्याचं काम सुरू होणार आहे. मी तुम्हाला विश्वास आहे नागपूरचा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर सोलापूरकरता मी ही योजना नक्की घेऊन येईन.